प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागामध्ये या साक्षीने तिच्या सावत्र भावाचा जो काही ड्रामा रंगवलाय तो बाप रे बाप, म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्ती भयंकर त्यांनी ते दाखवलेलं आहे. तर आता या सायलीने लिहिले तिच्या सासूला पत्र. आता सुरुवात बघा कशी झाली आहे. सायली आता स्वतःच्याच मनाशी बोलत असते आणि म्हणत असते, आई मी तुमची गुन्हेगार आहे हो. मी नेहमी तुमच्याकडे मन मोकळं करायची. आज मला तुम्हाला जे सांगायचंय ते मी आता तुमच्यापर्यंत कसं पोहोचवू आई मी, असं म्हणून ती आता रडत असते आणि विचार करते की मी आईना पत्र लिहिलं तर. आणि आता कागद आणि वही घेऊन बसली आहे ती पत्र लिहायला. त्यात ती सुरुवातीला लिहितेय की जन्म देणारी आई कशी असते हे मला माहिती नाही, पण आई जेव्हा म्हटलं ना तेव्हा फक्त तुमचा चेहरा समोर येतो आई. कुठल्याही स्वार्थाशिवाय जीव लावणारी आई, चूक झाल्यावरती कान पिळणारी आई, लेकीने न सांगता तिच्या मनातलं ओळखणारी आई. हे पत्र लिहित असताना सायली खूप भावूक झालेली असते आणि नेहमीप्रमाणे रडत असते. आता ती म्हणत असते पुढे पत्रामध्ये, आई मी नात्यांचा अपमान केला असं तुम्हाला वाटतंय हो, पण नाही हो आई. माझ्या मनात आपल्या घरातल्या प्रत्येक नात्याबद्दल खूप आदर आहे. तुम्हाला कसं सांगू आई मी. तुम्ही मला माफ कराल की नाही हे मला माहिती नाही, पण आपण त्या घरामध्ये एकत्र घातलेल्या सगळ्या क्षणांची मी आयुष्यभर ऋणी राहील. तुमचीच लेक सायली. आता पत्र तर लिहिलं, पण सायलीच्या मनात विचार येतोय की हे पत्र आता आईंपर्यंत पोहोचवायचं कसं. नाही, कुसुमताई येईपर्यंत मी वाट बघू का, काय करू. पण मधुभाऊ कुसुमताईला थोडीच जाऊ देणार आहेत हे पत्र पोहोचवायला. काय करू आता सायलीला काही कळेना. पण प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, हे पत्र सही सलामत त्या कल्पनाताईंपर्यंत पोहोचेल का. कारण तिथे ती महामाया बसलेली आहे ना. मला नाही वाटत ती प्रिया या म्हणजे सायलीचं पत्र त्या कल्पनाताईंपर्यंत जाऊ देईल, कारण सगळ्या गोष्टी एवढ्या सहजासहजी झाल्या असतात तर मग काय राहिलं असतं. तर आता सायली तिच्या गल्लीतल्या एका पोराला आवाज देते, ए प्रसाद इकडे येणार रे. आता तो प्रसाद आलाय. तो म्हणतो, बोल ना ताई. सायली म्हणते, अरे प्रसाद, हे पत्र या पत्त्यावर नेऊन देशील का रे, आणि जमल्यास उत्तर घेऊन येशील का. मग आता तो प्रसाद म्हणतो, हो ताई, आणि इकडे मी आणून देतो. असं म्हणून त्या बिचाऱ्या गोड प्रसादने ते पत्र नेलंय कल्पनाताईंकडे. सायली आता विचार करते, देवी आई, माझी ही परीक्षा कधी संपेल हे तुलाच माहिती. माझे माणसं माझ्यापासून दुरावू नकोस ग देवी आई, आणि तू देखील माझा हात सोडू नकोस. असं म्हणून सायली आता देवी आईला नमस्कार करते. आता प्रेक्षकांनो, सुरुवात झाली आहे बरं का कोर्टाच्या कारवाईला. आता इकडे हे जज साहेब येऊन बसलेत कोर्टामध्ये आणि आता सगळेजण असे मान देऊन त्यांना उभे राहतात आणि जज साहेब आता खाली बसतात आणि कोर्टाची कारवाई सुरू करा अशी सूचना देतात. मधुभाऊ बघा असे उभे आहेत तिथे, त्या म्हणजे त्या जसं फिल्मी स्टाईलमध्ये उभे राहतात तिथे आरोपीच्या पिंजऱ्यात. मग आता हा वकील उभा राहिला मधुभाऊंचा आणि तो म्हणतो, युअर ऑनर, आजपासनं मी मधुकर पाटलांची केस हँडल करतोय आणि आधीच्या वकिलाची मी NOC घेऊन आलोय. NOCचं लेटर त्याने जज साहेबांजवळ दिलंय. अर्जुन सुद्धा तिथेच आहे. आता प्रत्येकाचे ना एक्सप्रेशन पाहण्यासारखे असतात या कोर्टामध्ये. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, कोर्टाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे आणि आता साक्षीने जो काही ड्रामा रंगवलाय तो बाप रे बाप. आता पुढे बघा, साक्षी शिखरेचा वकील उभा राहिलाय. साक्षी शिखरेचा वकील म्हणतो, आधी हे जज म्हणतात, ॲडव्होकेट पवार तुम्ही तुमचे ओपनिंग स्टेटमेंट द्या. मग आता साक्षी शिखरेचा वकील उभं राहून म्हणतो की युअर ऑनर, माझे क्लायंट साक्षी शिखरे यांच्यावर आत्तापर्यंत खूप चिखलफेक झालाय. म्हणजे खुनाच्या आधी 2 तास त्या कुठे होत्या, खुनाच्या वेळेला कुठे होत्या, यासाठी मधुकर पाटलांचे वकील त्यांना खूपच वाईट साईड बोललेत आधीच्या वेळेला. पण आज माझ्या क्लायंट आपल्या कोर्टासमोर एक मोठी कबुली देणार आहेत. असं म्हटल्यानंतर सगळ्यांचेच डोळे साक्षीकडे आहेत आणि कान टवकारलेत. आता बघा प्रेक्षकांनो, अण्णा असा सारखा अर्जुनकडे बघत असतो चोरून चोरून. मग आता साक्षीला फार आनंद झालेला आहे आज. आणि आता हे पवार पुढे म्हणतात की मी माझ्या क्लायंटला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतोय. मग आता त्यांना परवानगी मिळाली आहे जज साहेबांकडनं. आता ती साक्षी बघा प्रेक्षकांनो तिथे आली आहे तेव्हा प्रियाने तिला असं ऑल द बेस्ट केलंय सगळ्यांच्या नकळत. आता चैतन्य, अर्जुन सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त साक्षीवर आहेत. साक्षी आता तिथे येऊन उभी आहे त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये. पण आता मध्येच यांनी सायलीची रव्याची खीर काढली बाबा. काय दाखवतात, म्हणजे माझ्या तर डोक्याच्या बाहेर जातं कधी कधी. आता सायलीला असं वाटतं कोर्टात काय चालू असेल, सुभेदारांकडे काय चालू असेल, याचं तर काही कल्पना येतच नाहीये. पण आता काय करू, मी नैवेद्य दाखवू का
देवाला नैवेद्य दाखवते, म्हणजे कदाचित माझ्या मनाला शांतता लाभेल. आणि आता अर्जुन सरांना आवडते तशी ओलं खोबरं घालून रव्याची खीर करते. हिला ओलं खोबरं बरं भेटलं, हिच्या घराला तर कुलूप आहे ना आणून ठेवला असेल म्हणा नारळ. असो, तर आता हिची अख्खी रव्याची खीर त्यांनी दाखवली. अक्षरशः रवा लाल भाजेपर्यंत तिने तो रवा भाजलाय, त्याच्यात दूध ओतलंय, तूप ओतलंय, साखर ओतली आहे आणि पूर्ण रव्याच्या खिरीची रेसिपी आपल्याला दाखवली आहे. काजू बदाम मनुका पण टाकल्यात बरं का. अरे त्या कुसुमचा विचार करा रे, ती बिचारी किराणा सामान कशी आणत असेल, काय आणत असेल, काही थोडंफार असो, काय बोलू आता पुढे. असो, आता पुन्हा कोर्टाची कारवाई बघा. तर आता हे पवार म्हणतात, मिस साक्षी शिखरे, त्या रात्री तुम्ही रिसॉर्टमधून निघालात आणि कुठे गेलात? आता सगळेजण साक्षीकडे बघतात, साक्षी काय सांगेल. अण्णा बघा कसा बघतोय. मग आता मधुभाऊ पण आहे तिथे. मधुभाऊंचा चेहरा तर असा केविलवाना झालाय आज की विचारू नका. आता साक्षी बघा कशी ड्रामा रंगवते. ती सुरुवातीला म्हणते, सगळ्यात आधी तर मला कोर्टाची माफी मागायची आहे, कारण मी गेल्या वेळेला खोटी साक्ष दिली होती. मी शिवानीला मध्ये हे घेऊन सिद्ध करायचा प्रयत्न केला होता की मी खुनाच्या वेळेला तिच्यासोबत होते. आता बघा प्रेक्षकांनो, सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा. आता साक्षी पुढे म्हणते, मला माफ करा जज साहेब, खरंच मला माफ करा. मी हे सगळं केलं कारण यामागे माझी काही अशी पर्सनल कारणं होती. ही कारणं मी जगासमोर अशी सांगू शकत नव्हते, कारण मला हे माहीत होतं की या सगळ्यामध्ये माझ्या अण्णांना खूप त्रास होणार आहे. अर्जुन बघा कसा बघतोय साक्षीकडे. आता साक्षी म्हणते, आय एम सॉरी अण्णा, मी एक चांगली लेक होण्याचा प्रयत्न करत होते, पण याची शिक्षा म्हणून जर कोणी मला खुनी ठरवत असेल तर हे मला मान्य नाहीये. साक्षीचे एवढे मोठे डायलॉग ऐकून अर्जुन आणि चैतन्याला गरगरायला लागलंय. दोघे एकमेकांकडे बघायला लागतात आणि मधुभाऊ सुद्धा. आता साक्षी म्हणते, आज मी कोर्टाला खरं सांगणार आहे की खुनाच्या रात्री मी कुठे होते आणि काय करत होते. आता बघा हे जज म्हणतात, प्लीज प्रोसीड मिस साक्षी शिखरे. मग आता साक्षी म्हणते, मी कोर्टापुढे खोटे साक्षीदार उभे केले, त्यासाठी मी दंड सुद्धा भरलेत, पण मी काय सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू. या सगळ्या स्टोरीची सुरुवात अगदी माझ्या लहानपणापासून होते जज साहेब. अहो, मी जेव्हा 6-7 वर्षाची होते ना जज साहेब, त्यावेळेला माझ्या अण्णांमध्ये आणि माझ्या आईमध्ये खूप वाद व्हायचे. अर्जुन तर नुसता म्हणजे त्याला तर समजत नाही काय चाललंय. आता साक्षी पुढे काय रंगवते बघा. साक्षी म्हणते, जज साहेब, या कोवळ्या वयामध्ये मला प्रश्न पडायचा की इतरांच्या आईवडिलांप्रमाणे माझे आई वडील एकमेकांशी प्रेमाने का वागत नसतील, का एकमेकांशी चांगलं बोलत नसतील. आता बघा प्रेक्षकांनो, मैपत बघा असं मुद्दाम मध्ये उठून हा या ड्राम्याला अजून जास्ती रंग देतोय. साक्षी आता तिच्या आईबद्दल बोलते ना, म्हणून आता अण्णा मुद्दाम असा मध्ये उठून ड्रामा करतोय. अय पोरी, अगं कुठे चालली तू? अय पोरी, अगं काय बोलते तू साक्षी. आता अर्जुनला पण कळे ना ही पुढे काय बोलणार आहे. अर्जुनचे एक्सप्रेशन ला जवाब. अर्जुनचे हावभाव नेहमीप्रमाणे खरंच खूप छान होते प्रेक्षकांनो. अर्जुन आहेच आपला एक्सप्रेशन्स किंग, नो डाऊट. तर आता साक्षी पुढे जे बोलते ना ते बघत राहा. आता ते जे जज साहेब आहेत ना ते असे खुणवतात मैपतला, खाली बसा तुम्ही. आता पुढे बघा साक्षी काय बोलते. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या अण्णाचे आणि माझ्या आईचे संबंध अगदी व्यवस्थित नव्हते. ते खूप भांडायचे एकमेकांशी आणि त्यातच मला एक दिवस असं कळलं की माझ्या आईचं एका माणसाबरोबर अफेअर आहे. आता हे ऐकून अण्णा असा रिॲक्ट करतो जसं काही त्याला पहिल्यांदा कळलंय कोर्टामध्येच. आता अर्जुनही बघायला लागतो मैपतकडे. साक्षी म्हणते, माझ्या आईच्या अनैतिक संबंधातून तिला एक मुलगा झाला होता. अरे बापरे प्रेक्षकांनो, काय चिकलफेक केली आहे. अरे. आता पुढे बघा हे अण्णा खूप चिडतो आता साक्षीवर. हे ऐकून तर अर्जुन हादरला ना, म्हणजे साक्षी या थरालाही जाऊ शकते याची कधी कोणीच कल्पना सुद्धा केली नव्हती. म्हणजे साक्षीने स्वतःला वाचवण्यासाठी आज चक्क तिच्या आईच्या चारित्र्यावर चिकलफेक केली आहे प्रेक्षकांनो. अरे बाप रे बाप, मला तर हे ऐकून आणि बघून चक्करच आली की म्हणजे हे असंही होऊ शकतं का खरंच हे फक्त मालिकेमध्ये दाखवलं जातंय. अर्जुन तर पांढराच पडला ना. अर्जुन आता मैपतकडे बघायला लागतो आणि चैतन्यकडे. अरे हे काय, कुठून आले? अरे बाप रे. आता बघा प्रेक्षकांनो, मी तुम्हाला यासाठी इतकं रंगवून सांगते की फारच भारी दाखवलंय. आता लगेच मैपत उठून उभं राहतो आणि म्हणतो, अय पोरी, अगं काय बोलते तू कोर्टासमोर? अगं अय डोक्यावर पडली का काय साक्षी तू? अगं मालतीचे माझे भांडणं होत असले तरी आम्ही दोघं मरेपर्यंत
वाजेपर्यंत नवरा बायको होतो ग. अगं मालतीचे माझे भांडणं होत असले तरी आम्ही दोघं नवरा बायकोच होतो साक्षी. अगं ए साक्षी, अगं मेलेल्या आईबद्दल असं वेडवाकडं बोलते का ग? तुला काही वाटतं का? म्हणजे बघा प्रेक्षकांनो, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते, असा ड्रामा यांनी रंगवलाय. आता लगेच ते जज साहेब म्हणतात, हे बघा शिखरे, न्यायालयीन कामकाजामध्ये अडचण आणू नका, बसा खाली. पण आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय काय घडलंय. आता लगेच ही साक्षी म्हणते, अण्णा आय एम व्हेरी सॉरी, मला तुम्हाला ह्या प्रकारे हे सगळं सांगावं लागतंय. खरंच आय एम व्हेरी सॉरी अण्णा, मला माफ करा. मला माहित होतं या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होणार आहे, म्हणून मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली होती अण्णा. पण नियतीच्या मनामध्ये हेच होतं, असं भर कोर्टामध्ये ही गोष्ट मी तुमच्या समोर आणावी. आता प्रेक्षकांना मैपत असं दाखवते जणू काही त्याला काहीच माहिती नाहीये. आता साक्षी पुढे सांगते, जज साहेब मी काय करू, मी खूप कमनशिबी हो. मला एक सावत्र भाऊ होता आणि तो इथेच पनवेलमध्ये राहत होता. माझ्या आईच्या अनैतिक संबंधापासून झालेला मुलगा. आता बघा हा मैपत म्हणतो, अय पोरी, अगं बसकर, मला आता ऐकवत नाहीये. पोट्टे, अगं माझा काय जीव घेते का काय आता तू? अगं आधी का नाही बोलली तू साक्षी हे सगळं? अहो साहेब, मी पोरगी जीव घेते आता माझा. आता पुढे बघा साक्षी काय म्हणते, अण्णा कधी ऐकवणार होते मी तुम्हाला हे सगळं, आणि कसं सांगणार होते मी तुम्हाला हे सगळं? अहो आईच्या शेवटच्या क्षणामध्ये आईचे आणि तुमचे भांडणं विसरून तुम्ही आईची सेवा करत होतात अण्णा, आणि ते बघून मला खूप चांगलं वाटत होतं. आणि त्यावेळेला मी तुम्हाला हे सांगितलं असतं तर तुमची अवस्था काय झाली असती अण्णा? आई गेल्यानंतर हे सगळं सांगून तुम्हाला काय उपयोग होता? मग आता मैपत म्हणतो, अगं म्हणजे काय बापाला अंधारात ठेवायचं काय? आणि ही गोष्ट अशी 4 लोकात सांगायसारखी आहे का? अरे देवा, मला आता कळत नाहीये जमीन फाटत का नाहीये, मी या जमिनीत का जात नाहीये? अरे देवा, बाबा आता काय करू मी? वीज का पडत नाहीये माझ्या अंगावर? बाबा कुठे जाऊ मी? देवा कुठे डोकं आपटून घेऊ रे? जमिनीत गाडला का जात नाहीये मी? बाबा हे त्यानं खूप वेळेला बोललंय. आता म्हणतो, अरे देवा आता कसं करू मी, काय करू? असं दाखवतोय जणू काही खरंच हादरलाय हा. अरे बाप रे बाप, काय ड्रामा. देवा प्रेक्षकांनो, आता ते जज साहेब म्हणतात, शिखरे आता हे कोर्ट तुम्हाला बाहेर हाकलू शकतं बरं का? आता मैपत म्हणतो, अहो काय जज साहेब, ही माझी पोरगी काय बरळती इथे, तुम्ही बघा ऐका. अहो कुठल्या पुरुषाला सहन होईल हे सगळं? अहो या पोरीच्या आईनं आणि हिनं वाटोळं केलं हो, माझं वाटोळं केलं. आता काही करा तुम्ही, आता तुम्ही मला मारा, कोर्टाच्या बाहेर फेकून द्या, काही करा तुम्ही जज साहेब. आता मी थांबणार नाही इथं. अरे बाप रे बाबा देवा, आता काय करू मी? आता शेवटी ते पवार साहेब म्हणतात, त्यांचेच वकील, हे बघा शिखरे तुम्ही बसा खाली, तुमच्या मुलीची केस तुम्ही खराब करताय असं वागून, चला बसा. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया काय खुश झाली आहे. म्हणजे प्रियाला आता असं वाटतंय की अरे वा, आपल्यापेक्षाही भारी ऍक्टिंग करणारं कोणीतरी आहे या जगामध्ये. आता मैपत असा घाबरल्यासारखा खाली बसतोय बरं का. अर्जुनला सगळं चित्र कळालंय. अर्जुन हळूहळू चैतन्य म्हणत असतो, बघ चैतन्य केवढा ड्रामा रंगवतायत हे दोघे जण, नवीनच स्टोरी रचली आहे रे यांनी, हा सगळा ड्रामा चालू आहे या दोघा. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन कसला अथर्वण, कसला विचारे, ही बाई ना स्वतःच्या स्वार्थासाठी स्टोऱ्या रचतीये, स्वतःच्या आईला पण सोडलं नाही रे, कसली बाई आहे ही साक्षी, बाप रे. आता अर्जुन असा दातोट खातोय साक्षीवर. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, साक्षीने काय सांगितलंय. पवार म्हणतात, मिस साक्षी, या सगळ्या गोष्टींचा खुनाच्या रात्रीशी काय संबंध होता हे सांगाल का कोर्टाला? आता साक्षी म्हणते, हो मी सांगते, मी सगळं सांगते. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी, त्या रात्री मी रिसॉर्टमध्ये होते. आम्ही त्या रात्री पार्टी करत होतो, मी खूप खुश होते. पण त्याच रात्री पार्टीत असताना मला सिटी हॉस्पिटलमधून अचानक फोन आला. त्यांनी मला सांगितलं की अथर्वचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. आता ही गोष्ट मी अण्णांना कशी काय सांगणार होते? आता त्यामुळे त्यांना न सांगता मी त्या हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवलं. त्या रात्री मी रिसॉर्टमधनं निघाले आणि त्या रात्री मी हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंतच अथर्व आधीच गेला होता. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन हे सगळं कसं ऐकतोय. आता साक्षी म्हणते, डॉक्टरांनी मला सांगितलं की त्याला इंटरनल ब्लिडिंग खूप झालंय आणि म्हणून त्यातच अथर्वचा मृत्यू झालाय. काही वर्षांपूर्वी अथर्वचे बाबा सुद्धा गेले होते, त्यामुळे अथर्वचं जवळचं असं कोणीच नव्हतं. त्याच्या फॅमिली मेंबरपैकी मीच एकटी होते. आता अण्णा असा वाकून बघत होता बरं का अर्जुनकडे, जेव्हा साक्षी स्टोरी सांगते तेव्हा. आता साक्षी म्हणते की पोलिसांनी त्याची डेड बॉडी माझ्या हवाले केली आणि शेवटी म्हणूनच पोलिसांनी त्याची डेड बॉडी माझ्या हवाले केली. मी त्याची बहीण होते ना, मला अण्णांना हे कळू द्यायचं नव्हतं.
अण्णांनाच काय कोणालाच कळू द्यायचं नव्हतं मला, म्हणून पुढच्या 2 तासामध्ये मी त्याचे अंतिम संस्कार पार पडले. अण्णांना संशय येऊ नये म्हणून मी पुन्हा रिसॉर्टमध्ये निघून गेले. मला असं वाटलं की माझ्या आणि अण्णांच्या आयुष्यातला नको असा चॅप्टर आता कायमचा संपणार. आणि योगायोगाने त्याच रात्री माझ्यावरती खुनाचा आरोप देखील झाला. बापरे, काय स्टोरी रंगवली आहे. आता साक्षी पुढे म्हणते की मला नको असलेला तोच चॅप्टर, अथर्व विचारेचा चॅप्टर मला पुन्हा उघडावा लागलाय. मला नको असताना सुद्धा. अर्जुनला एवढा राग येत असतो साक्षीचा की विचारू नका. आता अर्जुन तोंडातल्या तोंडात पुटपुटत असतो, योगायोगाने माय फूट, खोटारडी कुठली. आता बघा चैतन्य त्याला सावरतो आणि म्हणतो, अर्जुन अर्जुन जरा शांत बस, आता काहीच बोलू नकोस तू. आता साक्षी बघा पुढे काय बोलते. अण्णा तर असा चेहरा करून बसलाय जणू काही तो दुखवटा साजरा करतोय की त्याच्या बायकोने त्याला किती मोठा धोका दिला म्हणून. अर्जुनला ऑलरेडी सगळं कळलेलं आहे प्रेक्षकांनो की हे सगळे ड्रामा करताय आणि यांनी या स्टोऱ्या मुद्दाम रंगवलेल्या आहेत. आता अण्णा बघा अर्जुनकडे सारखा असा मधून मधून बघत असतो, म्हणजे अर्जुनला हे पटलंय का नाही, अर्जुनच्या चेहऱ्याचे हावभाव काय सांगताय याचा सगळा अभ्यास अण्णा करत असतो कोर्टामध्ये. पण आता मध्येच ही प्रिया दाखवली आहे त्यांनी. प्रिया मनातल्या मनात विचार करत असते, वा साक्षी वा, काय ड्रामा रंगवलायस तू, आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी लाईव्ह शो बघते मी, वा व्हेरी गुड साक्षी. देव तुझ्या गेलेल्या आईच्या आत्म्याला आणि कधीही जन्माला न आलेल्या तुझ्या या सावत्र भावाच्या आत्म्याला शांती देव, असं म्हणून ही देवाकडे प्रार्थना करतीये. काहीच्या काही. आता इकडे रव्याची खीर झाली बरं का सायलीची. आता ती रव्याची खीर वाटीत घेते आणि देवापुढे ठेवते. देवाला नमस्कार करते की देवा मधुभाऊंची लवकर सुटका कर. त्यांच्या सुटकेसाठी मी जो घाट घातला होता ना त्यातच आधीच सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे. आता हा सगळा घाट वाया नको जाऊ देऊस रे देवा. आणि असं म्हणून ती मनापासून इकडे नमस्कार करते देवाला. जेव्हा कुठलाच आधार नसतो तेव्हा आपल्याला फक्त देवाचा आधार असतो प्रेक्षकांनो, हे मात्र तितकंच खरं आहे. देवावर श्रद्धा असली ना की सगळ्या गोष्टी आपोआप सहज होतात, हे तितकंच खरं आहे प्रेक्षकांनो. फक्त श्रद्धा असायला हवी. तर आता इकडे बघा, आता कसं का होईना आता या मधुकर पाटलांच्या वकिलाला दाखवावं लागेल ना की तो मधुभाऊंच्या बाजूने साक्ष देतोय. आता तो जोशी वकील उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब हे जरा अति होतंय, कोण हा अथर्व, मी या स्टोरीवर ऑब्जेक्शन घेतोय. अहो मैपत शिखरेने सुद्धा या अथर्व विचारेला बघितलं नव्हतं, मग हा होता तरी कोण. मग आता साक्षीचा वकील म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, अथर्व विचारेचे सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहे. असं ऐकल्यानंतर अर्जुन पुन्हा पांढरा पडलाय. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स आणलेत. आता साक्षीचा वकील म्हणतो, या इन्व्हलप मध्ये अथर्व विचारेचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. विलासचा खून झाला त्याच रात्री अथर्व विचारेचा ऍक्सिडेंट झाला, त्याचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा यामध्ये आहे. शाळा कॉलेजचे डॉक्युमेंट्स आणि इतर डॉक्युमेंट्स, हेच नाही तर सिटी हॉस्पिटलचे सुद्धा डॉक्युमेंट्स आहेत, ज्या रात्री त्याचा ऍक्सिडेंट झाला ना त्या रात्रीचे. अरे देवा, आता हे सगळं ऐकून बघा ना अर्जुनचे चैतन्याचे हावभाव कसे झालेत. एवढं सगळं मॅनेजेबल असतं प्रेक्षकांनो. सॉरी मला माहिती नाहीये या बाबतीत काही, पण हे भयंकर आहे जे काही बघते ना मी. बाप रे बाप, म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला किती सहज शिक्षा होऊ शकते. आता हे सगळे डॉक्युमेंट्स त्या जज साहेबांनी चेक केलेत. अर्जुन तर डोक्यालाच हात मारून घेतो, बाप रे हे काय आहे, म्हणजे हे लोक या थराला पोहोचलेत. पण शेवटी प्रेक्षकांनो विजय हा सत्याचाच होत असतो आणि त्यात काही शंका नाहीये. आता त्या जज साहेबांनी ते डॉक्युमेंट्स खूप वेळ न्याहाळलेत, बघितलेत, चेक केलेत. आता या सगळ्यांचा जीव तोपर्यंत टांगणीला लागलेला असतो की त्या जज साहेबांना ते डॉक्युमेंट्स पटतात किंवा नाही पटतात. पण त्या वकिलाने एवढ्या चांगल्या पद्धतीने ते सगळं मॅनेज केलंय की त्या जज साहेबांना पटलंय. ते कागद बघतात आणि म्हणतात, या सगळ्या कागदपत्रावरनं हे सिद्ध होतंय की अथर्व विचारे हा साक्षी शिखरेचा सावत्र भाऊ होता. हे ऐकल्यानंतर अण्णा बघा कसा खुश झालाय मनातल्या मनामध्ये. आता जज साहेब पुढे, हा सावत्र भाऊ खुनाच्या वेळेला सिटी हॉस्पिटलमध्ये होता, हे सगळं या कागदपत्रावरनं सिद्ध होतंय. पण खुनाच्या रात्री मिस साक्षी शिखरे हॉस्पिटलमध्ये होत्या, हे कुठे सिद्ध झालंय. यात असे कुठलेही कागदपत्र नाहीये ज्यावरनं ही साक्षी शिखरे हॉस्पिटलमध्ये होत्या
हे सिद्ध होईल. आता हे ऐकून अर्जुनला आनंद झालाय. अर्जुन आणि चैतन्य अशी यस करताय मनातल्या मनात, यस यस आता पकडले चोर. पण नाही 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 प्रेक्षकांनो, ते सुद्धा मॅनेज केलंय महिपतने. आता बघा, तो साक्षीचा वकील उभा राहतो आणि म्हणतो, युअर ऑनर, हे आपले IT सेलने काढलेले मिस साक्षी शिखरेचे लोकेशन रेकॉर्ड्स आहेत. आता त्या इन्व्हलपने, बाप रे बाप, आता बघा हे पवार म्हणतात की हे जे रेकॉर्ड आहेत ना, ते मी पोलीस स्टेशनमधनं व्हेरीफाय करून घेतलेत आणि ते इन्व्हलप जज साहेबांकडे दिलं जात आहे. आता त्यात काय येते बघा प्रेक्षकांनो. ते जज साहेब चेक करतात ते सगळे डॉक्युमेंट्स. मग आता त्यापुढे ते पवार म्हणतात, जज साहेब, हे रेकॉर्ड असं सांगतात की त्या रात्री मिस साक्षी शिखरे 1 तास 7 मिनिटं सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या. हे ऐकल्यावर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता पुढे ते पवार म्हणतात, हे लोकेशन रेकॉर्ड्स असं दाखवत आहेत की पुढची 51 मिनिटं त्या सिटी हॉस्पिटल पासून जवळच असलेल्या स्मशानभूमीमध्ये होत्या. त्या त्यांच्या भावाचे अंतिम संस्कार पार पाडत होत्या त्या रात्री. आता हे ऐकल्यावरती साक्षी लगे रडायला लागते पुन्हा. आता अण्णांना तर म्हणजे काय जमीन ठेंगणी झाली आहे, आकाश ठेंगणं झालंय, असं झालंय प्रेक्षकांनो. एवढे खुश झालेत ते. आता अर्जुनला तर असं झालंय, काय करू नी काय नको, आता जाऊन तिथे आर्ग्युमेंट करू का, असं झालंय बिचाऱ्याला. पण नाही, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आता मधुभाऊंना असंच पाहिजे, असंच पाहिजे. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघताय आणि यांना कळलंय आपली जीत हो गई आहे. आता साक्षी जिंकली आहे प्रेक्षकांनो या कोर्टाच्या सध्याच्या तारखेमध्ये. आणि आजच्या पुरता तरी हा भाग त्यांनी संपवलाय. आता प्रेक्षकांनो, आता मधुभाऊंना अर्जुनची किंमत नक्की कळणार आहे प्रेक्षकांनो, दिसते तरी खरी. आता पुढच्या भागात त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो काल दाखवला होता की अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की तुम्ही स्वतःहून सायलीचा हात माझ्या हातात देताल मधुभाऊ, त्या दिवसाची मी वाट बघेल. आणि आता हे मधुभाऊ अर्जुनच्या तोंडावर दार लावतात जोरात. म्हणजे थोडक्यात काय अर्जुनला सांगायचंय की हम सुभेदार सायली को जल्द ही लेकर जाए. बघूयात आता पुढे काय काय घडतंय ते. येणाऱ्या भागांमध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतीलच, पण मला नाही वाटत सायलीचं पत्र या कल्पनाताईंपर्यंत पोहोचेल. तुमचा अंदाज मला नक्की कळवा. आणि आजचा ड्रामा कसा वाटला तुम्हाला साक्षीचा? नो डाऊट अण्णाचा आणि साक्षीचा ड्रामा भयंकर होता प्रेक्षकांनो, पण अर्जुन या सगळ्यातून सुद्धा मधुभाऊंना वर काढू शकेल. अर्जुन या सगळ्या गोष्टींची पायामुळं खंदून काढेलच प्रेक्षकांनो. पण आता बघूयात कसं, कधी, केव्हा, कुठे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आणि हो, घरोघरीचा रिव्ह्यू फार भारी आहे आज पण प्रेक्षकांनो, माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. खूपच भारी दाखवलंय आज सुद्धा त्यांनी. ती मालिका पण सांगताना खूप मजा येते प्रेक्षकांनो मला. पण असो, आजचा आपला TTMचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडल्यास नक्की लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल या गोष्टीची मी रोज आतुरतेने वाट बघत असते. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.